श्री साईबाबांच्या पावनभूमीत बाबांच्या हयाती सुरू झालेला श्रीरामनवमी उत्सव निमित्त लाखो भाविक दरवर्षी साई दर्शनासाठी येत असतात। विविध ठिकाणी अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते। यात शिर्डी नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती तुषार गोंदकर मित्रमंडळ, साई सेवक मित्रमंडळ व साई कॉम्प्लेक्स यांच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून श्रीरामनवमी निमित्त आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप भक्तिमय वातावरणात करण्यात येते। याही वर्षी वरण भात, पुरी भाजी, मठ्ठा आणि शिरा असा महाप्रसाद हजारो भाविकांना श्री साई सेवक मित्रमंडळ व तुषार गोंदकर मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आला। साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्य मंडप टाकत अतिशय श्रद्धेनं गर्दी काळात हा महाप्रसाद मोठा दिलासा देणारा ठरतो। आता यो कार्यक्रमाचं स्वरूप जर म्हणलं तर आमचा योगेश गायकवाड म्हणून त्याची संकल्पना होती आणि योगेश गायकवाडनी ज्यावेळेस यो कार्यक्रम चालू केला त्याच्यात आमचे योगेश चोपडा असन, भूपेश असन, गुड्डू असन, समीर असन, शिवा म्हणजे असे भरपूर जण आहे का त्यांचे नावं कोणाचे कदाचित राहून जातील, त्यामुळे आपण सगळ्यांचे नावं घेत नाही। पण हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्यांनी चालू केलेला आहे। नाव जरी माझं असेल पण हा कार्यक्रम माझा नसून या सर्व सहकार्याने केलेला कार्यक्रम बाबांच्या सेवेत येणाऱ्या भक्तांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण अनुदान स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतो। साधारण 5 वर्ष झालेत, आता 6वं वर्ष चालू आहे आणि या कार्यक्रमात हजारो साई भक्त या प्रसादाचा लाभ घेतात आणि त्या लाभ घेत असताना त्यांच्याकडून आम्हाला आशीर्वाद मिळतो। आणि ह्या कार्यक्रमाचं तशी 8-15 दिवसापासून याची योग्याची हे असते, तळमळ असते का आता आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, यावेळेस अजून मेनू वाढवता येईल का, आपल्याला काय देता येईल, कशी आणखीन सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून करत असतो। हे जे मुलं आहेत हे साई सेवक म्हणूनच काम करतात। आपण कोणालाही याच्यात मोबदला म्हणून 1 रुपया देत नाही। हे बाबांचे भक्त म्हणून प्रत्येकाला एक आनंद वाटतो आणि सगळे त्या सेवेत सहभागी होतात। आणि ज्यावेळेस बाबांचा भंडारा चालतो ह्यो सेवेनुसारच चालतो, म्हणजे तो कोणी आपल्या एकट्याच्या ताकदीनं चालत नाही। त्यामुळे सर्वांचा सहभाग लागतो आणि तो कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो। ओम साईराम। गेल्या 5 वर्षापासून आमचं साई सेवक मित्रमंडळ व साई कॉम्प्लेक्स मित्रमंडळ, तुषार गोंदकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 5 वर्षापासून दर रामनवमीला जे साई सेवक येतात त्यांना या अन्नदानाचा कार्यक्रम अनेक 5 वर्षापासून आम्ही इथं करत असतो। पुरी भाजी, मठ्ठा, शिरा असे भरपूर आयटम त्याला बनवल्या जातात। कमी कमी 7 ते 8 हजार पब्लिक इथं जेवण महाप्रसादाचा लाभ घेतात। इथं आमचे सर्व सहकारी योगेश चोपडे असेल, बाजीराव वायकर असेल, भूपेंद्र वागचौरे असतील, आणखी असे बरेचसे सहकारी सगळे जोमाने इथं काम करतात, त्याचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध, कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।